तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज निघालोय वेळेवर. आज पण बरोबर कालच्याच टायमाला निघालोय. बुकिंग आली आपल्याला कल्याण वेस्टची. नाही घेतली बुकिंग, तर आता मोठीच बुकिंग मी घेणार आहे. इथून छोटी बुकिंग नाही घेणार मित्रांनो, आता मोठीच बुकिंग घ्यायचं ट्राय करेल. इथून जेवढं बाहेर निघता येईल, कारण का इथल्या इथे आता फिरून मतलब नाही. बाहेर गेलो तरच चांगली आपल्याला बुकिंग भेटेल आणि अर्निंग पण फास्ट होईल. तर आता बघू, मोठ्या बुकिंगची वाट बघतोय. तर थांबतो पुढे जाऊन काटेमल नाक्यावरती. जर मोठी बुकिंग आली तर मोठी बुकिंग घेईल, पण 288 ही पण नको. तर मोठीच बुकिंग घेईल आणि इकडनं बाहेर निघेल. तर चला जातो आता काटेमल नाक्यावर आणि थांबतो. वेट करूया, बघूया कुठली बुकिंग भेटते आज. तर मित्रांनो, वेळ बघा 6:26 झाली. पाऊण तास थांबलोय जवळजवळ, बुकिंगच नाही. आणि आता एक अंबरनाथची बुकिंग घेतली कंटाळून. तर बघूया अंबरनाथला. त्यांना पण कॉल करतो की 7 मिनिटं लागतील, येऊ का नको असं काय. तर काय कॉल नाही उचलत आहेत. बघूया आता, जातो जरा गाडी फास्टच घेतो आणि मग जर अंबरनाथ वरून काय भेटलं तर आला त्यांचाच कॉल, ठीक आहे. तर मित्रांनो, अंबरनाथला आलोय आता आणि अंबरनाथला ड्रॉप केला तर मग तिकडनं आता मला दुसरा एक पिकअप पण लागले. दुसरी बुकिंग लागली आपल्याला गोरेगावची. तर अंबरनाथ वरून पिकअप मला वाटतं की 3 मिनिटावरती दाखवत. 3 मिनिटावरती पिकअप आहे. 3 मिनिटावरती पिकअप करून मग गोरेगावला जातो. फेअर पण चांगलं होतं, 900 रुपयाच्या आसपास होतं ओलामध्ये. तर आता जातो गोरेगावला. चला तर मित्रांनो, भेटूया गोरेगावला. मित्रांनो, गोरेगावचा ड्रॉप झालेला आहे. आता आपल्याला इकडनं लगेच म्हणजे बुकिंग चालूच होतं बॅक टू बॅक. मी ऐरोलीची ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. थोडं उलट्या साईडला गेलो, म्हणजे डाऊन साईडला गेलो आता, तर ट्रॅफिक कमी भेटेल असं वाटतंय मला. तर काय सांगता नाहीत. चला तर बघूया आता. ऐरोलीची ट्रिप ऍक्सेप्ट केली. 8 मिनिटावरती आहे पिकअप लोकेशन. जाऊया, पिकअप करूया. तर मित्रांनो, झाला आहे ड्रॉप आता इथे ऐरोलीला. कॅब जेमिनी कंपनीमध्ये सोडलंय त्यांना. आता इकडनं बघू, सरळ जातो, कारण का इकडे तर नाही भेटणार बुकिंग. तर मग आता पुढे जातो आणि पुढे जाऊनच बघतो, नाहीतर मग परत कालसारखं कळव्यालाच जायला लागेल. तर बघू आता, मग कळव्याला जातो, नाहीतर जास्त लांब नाही. तर आता हळूहळू जातो पुढे, बघतो इकडनं भेटते का बुकिंग. नाही भेटली तर मग कळव्या साईडलाच जाईल. उबर ऑन नाही केलंय मी अजून, तर ओलाच चालू केलंय, कारण का ओलामध्येच जरा चांगल्या बुकिंग वाचतात कालपासून. आज पण 3 बुकिंग मध्ये चांगलं काम झालंय माझं. तर बघू आता, ओलामध्येच काहीतरी ट्राय करू. आता उबर मध्ये काय माहिती भेटेल का नाही चांगली बुकिंग. नाहीतर उबर पण चालू करून बघतो. जर चांगली बुकिंग लागली तर उबर पण चालू करतो. आता चांगली बुकिंग लागली तर घेतो त्यातली बुकिंग पण. तर बघूया आता, जातो पुढे. नाही इकडनं बुकिंग भेटली तर मग कळव्यालाच, कारण का कळवा बाजूलाच आहे. मला वाटतं हार्डली 2-1 किलोमीटर पण नसेल. 2 किलोमीटरच्या आसपास असेल. तर मग कळव्याला जातो, तिकडनं बुकिंग भेटेल. चला तर मित्रांनो, जातो आता पुढे इकडनं. तर मित्रांनो, आपल्याला आता कळव्यावरून लागली उल्हासनगरची ट्रिप. उबर पण चालू केलं होतं. उबरमध्ये ट्रिप लागली, त्यांचाच कॉल आला, ठीक आहे. तर मित्रांनो, आलोय आता उल्हासनगरला. उबरमध्ये एक ट्रिप कंप्लीट केली. कळव्यावरून उल्हासनगरला आलो. भिवंडीची ट्रिप लागली, नको. आणि आपल्याला कळव्यापासून ते उल्हासनगरचे भेटले 569. ठीक आहे, काय वाजत नव्हतं तसं पण तिकडे. तर बघूया इकडे काय भेटतंय का लोकलमध्ये. भिवंडीची ट्रिप वाजते परत. तर मित्रांनो, ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे. 2361 रुपये, 4 राईड कंप्लीट केलंय. आणि आता उबरमध्ये बघूया आपलं काम किती झालंय. उबरमध्ये आपलं काम झालेलं आहे 569. ऑन झालं ऍप. 569 प्लस 2361, 569 प्लस 2361, तर 2930 रुपयाचा, म्हणजे जवळपास आहे टार्गेटचा. पण आज तरी. तर मित्रांनो, 650 रुपयाचा सीएनजी गेलाय आपला. अजून
ओला उबरचे -200 रुपये, जे 2100 रुपये आपला आज प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हे पण चालेल. आता काय रोज म्हणजे रोज तर सेम प्रॉफिट नाही होणार, समजून घ्यावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, जेवढी पण झाली आता अर्निंग तेवढी ठीक आहे. घराजवळच आलेलो तर मग घरीच चाललो. आणि रोजच म्हणजे जास्त अर्निंग होईल किंवा चांगली अर्निंग होईल असं म्हणजे हे ना फिक्स नाही ना, की बिझनेस आहे तो, वर खाली होऊ शकतो. तर ठीक आहे, जेवढी झाली तेवढी झाली. उद्या परत जे होईल ते होईल, किंवा मग कधी कमी कधी जास्त असं चालत असतं कामामध्ये. आणि आपण स्वतःला पण वेळ दिला पाहिजे, आराम पण केला पाहिजे. ठीक आहे, आता एवढं केलं, सकाळी 5 वाजल्यापासून निघालो होतो, केलं काम जेवढं करायचं होतं तेवढं बस झालं. 3000चा आपला टार्गेट असतो, 100-200 रुपये राहिले तर ठीक आहे. आता काय नाही, जातो घरी, आराम करतो. उद्या पण मला वाटतं हाफ डे असेल, कारण का मित्रांनी नवीन घर बांधलंय, तिकडे जाणार आहे. तर मला वाटतं उद्या हाफ डेच असेल. तर मग उद्या हाफ डेने काम करेल, म्हणजे 10-11 वाजता जायचंय तर सकाळी लवकरच उजेडेल आणि 11 वाजेपर्यंत काम करेल आणि मग जाऊन येईल. आणि मग जेवढं होईल तेवढं होईल, पण सुट्टी नाही करणार उद्या. आणि जेवढं होईल तेवढं अर्ध तरी काम करायचं, म्हणजे ट्राय करेल मी. आणि जर तिकडनं लवकर यायला झालं तर मग लवकर पण काम करेल, पण मला वाटत तर नाही तिकडनं लवकर यायला होईल, कारण का 12 वाजता जाणार, येणार किती वाजता, 2-3 वाजणार यायला. तर मग त्यानंतर नाही काम करणार. तर बघू आता, उद्याचं उद्या. पण आज आपली झाली अर्निंग तेवढी बस आहे आपल्याला. आणि हा, पण आपल्या टार्गेटचे आपण मागे आहेत. पण ओलाने आज चांगलं म्हणजे रेटमध्ये थोडासा सुधार केलेला आहे. म्हणजे मॉर्निंगच्या टायमाला तरी, म्हणजे पीक आवर्सला नाही, पीक आवर्सच्या आधी. पीक आवर्सला पण चांगला रेट आहे, पण पीक आवर्सचे पण आधी पण चांगलाच रेट होता. पण उबर कधी करणार काय माहिती रेटवरती काम. उबरचा रेट एकदम म्हणजे एकदम, उबरने भाई थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे रेटकडे. कसं आहे माहितीये का, काहीच रेट नसतो त्यांचा. म्हणजे जिथे ओलाचे 500 रुपये असणार तिथं उबरचे 350 रुपये असणार, एवढा म्हणजे डिफरन्स असतो त्यांच्या रेटमध्ये, प्राइसमध्ये, प्लस डिस्टन्समध्ये. आता इकडनं उलवेची ट्रिप वाजते मला 600 रुपयात, 550 रुपयात सकाळी, आणि तीच सेम ओलामध्ये वाजते मला ती ट्रिप 800 रुपये, 850 रुपयामध्ये. म्हणजे एवढा डिफरन्स पडतो की 250-300 रुपयाचा डिफरन्स पडतो. तर उबरने मला असं वाटतं थोडंसं काम केलं पाहिजे रेटवरती, म्हणजे की एक काहीतरी रेट फिक्स केला पाहिजे, नाहीतर उबरचा रेट परवडत नाही. आणि उबरचं सीन असं आहे की जो उबरचे रेग्युलर काम करतो ना, उबरच्या ऍप मधून त्याला बरोबर रेट भेटतो, आणि जो ओला उबर असं मिक्स काम करतो ना, त्यांना रेट एकदम फ्लक्च्युएट होत असतो. त्यामुळे जे उबरमध्ये कन्सिस्टन्सी काम करतात ते त्यांना बरोबर म्हणजे रेट भेटतो, म्हणजे फरक असतो रेटमध्ये. कारण का 2-3 ड्रायव्हर लोकांसोबत असं बोलणं झालेलं आहे, तर ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बरोबर रेट भेटतो, आम्ही ओला ऍप वापरतच नाही, आम्ही ओला चालवतच नाही. मग जे रेग्युलर उबरमध्ये काम करतात ना, त्यांना बरोबर रेट भेटतो. तर ठीक आहे, हा झाला विषय उबरचा. आपण जाऊया घरी आणि करूया आराम, आणि भेटूया उद्या. चला मित्रांनो, बाय, भेटूया उद्या.